दसरा सण मोठा. बाबा बाहेरून आले. त्यांनी माधवला बोलवले आणि ते म्हणाले, माधव, हे घे पेढे. कशाचे बाबा हे पेढे? अरे, आपल्या अरविंदानं आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवं दुकान उघडलं. माधव हसून म्हणाला, वा बाबा, आज पेढ्यांची चंगल झाली. तुम्हाला ठाऊक आहे ना, आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे. आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. सारे विद्यार्थी जमले होते. महापौरांनी पूजा केली, मग पेढे वाटले. बाबा, आजच्या मुहूर्ताला इतकं महत्त्व का आहे हो? आज दसरा आहे ना, विजयादशमी. आज नवरात्र संपलं. सायंकाळी शिलंगणाला जायचं, सोनं लुटायचं. म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची. बरोबर. या संदर्भात एक कथा आहे, ती सांगतो. हा माझा कोट आत नेऊन ठेव. माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि बाबांच्या आराम खुर्चीपुढे तो येऊन बसला. गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता. बाबा गोष्ट सांगू लागले. प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला. त्यानं सर्व पृथ्वी जिंकली, मोठा यज्ञ केला. चारही दिशांना स्वाऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली. रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली. एके दिवशी काय झालं, रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक ऋषिकुमार आला. त्याचं नाव कौच. बाबा, कशाला आला होता तो? सांगतो ना. वर्तंतू ऋषीकडून त्यानं विद्या संपादन केली. आता गुरुचा निरोप घेताना गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती. पण गुरुजी म्हणाले, मला काही नको, तू माझी सेवा केलीस, पंडित झालास, हीच माझी गुरुदक्षिणा. तेव्हा वर्तंतू मुनी संतापले. ते म्हणाले, तुझा आग्रहच असेल तर 14 कोटी सुवर्णमुद्रा मला आणून दे. कौच ते धन मिळवण्याकरता बाहेर पडला. रघुराजासारखा दाता आपल्याला तेवढं धन देईल म्हणून तो आला होता. मग पुढं काय झालं बाबा? कौचला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे. तेव्हा राजाची स्थिती 14 कोटी सुवर्ण नाणी देण्यासारखी नाही. रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कौच दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला. पण रघु मोठा सत्वशील राजा होता. आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणार हे त्याला सहन झालं नाही. त्यानं कौचला 2-3 दिवस आपल्या अतिथीगृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असं सांगितलं. राजा वचनाला जागणारच अशी कौचला खात्री होती. रघुराजानं 14 कोटी सोन्यांची नाणी मिळवली का हो? ऐक ना. रघुराजा विचार करू लागला. पृथ्वीवरील राजापासून खूपच धनभार आपण मिळवला. आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर, त्याच्याकडे नजर वळवली पाहिजे असं रघुनं ठरवलं. त्यानं रात्री आपला रथ तयार केला. पहाटे तो स्वर्गावर स्वारी करणार होता. पण काय चमत्कार, भल्या पहाटे रघुराजाचा खजानजी धावतच त्याच्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असं त्यानं सांगितलं. सोन्याच्या नाण्याचं एखादं टेकाड पडावं त्याचप्रमाणे तिजोरीच्या कोठीत सोन्याचा ढिगारा पडला होता. रघुच्या भयानं कुबेरानंच एवढं सोनं तिथं टाकून दिलं होतं. रघुनं ती सर्व संपत्ती कौत्साला देऊ केली. पण कौत्सानं गुरुदक्षिणेपुरतीच त्यातली संपत्ती घेतली. दाता किती थोर, तसाच याचक किती निस्पृह. अयोध्या नगरी दोघांची प्रशंसा करू लागली. कौत्स संतुष्ट झाला. तो म्हणाला, राजा, केवढा तुझा प्रभाव. पृथ्वीनं तर तुला अगणित संपत्ती दिलीच, पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस. तुला तुझ्यासारखाच प्रतापशाली पुत्र होईल हा माझा आशीर्वाद आहे. माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता. बाबा म्हणाले, ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावर पडली असं आपण समजतो. म्हणून एकमेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात. पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव किती आहे हे यावरून कळून येईल. तसंच या कथेवरून निस्पृहतेचीही महात्म्य कळेल. बाबा, हा सण फार जुना आहे नाही?
होय, पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढली ती याच दिवशी. देवीनं महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी. बंगालमध्ये याच वेळी दुर्गापूजनेचा महोत्सव असतो. म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना? हो तर. कर्नाटकात याला नाडहब म्हणतात. आपल्याकडील भोंडल्याप्रमाणे गुजरातेत गरबा नृत्य थाटात सुरू असते. आणि रामलीला म्हणजे काय ते ठाऊक आहे का तुला? रावण आणि कुंभकर्ण या राक्षसांचे खूप मोठे पुतळे करून ते जाळतात. राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती, त्या जाळूनच टाकल्या पाहिजेत. खूप मजा येत असेल नाही? हो ना. यावेळी पाऊस संपलेला असतो, पीक डोलत असतात, आकाश निर्भ्र असतं. याच दिवसात पूर्वी मराठे मुलुकगिरी करायला बाहेर पडत. शिलंगण म्हणजे सीमोल्लंघन. सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं. यावेळी आनंद उत्साह भरून राहिलेला असतो. माधव, लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असू, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. यावेळी त्या गाण्याची आठवण होते. जा, आता संध्याकाळी शिलंगणाच्या मिरवणुकीला जायचं आहे ना? कपाटातील नवे कपडे काढून ठेव. माधव धावतच गेला. जाताना तो गुणगुणत होता, दसरा सण मोठा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला अशीच धडे ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक पण करा.